गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी सकाळी उठले मी आता. जरा लवकरच आज माझी झोप झाली नाही आहे. तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे मला आजची कामं लवकर आटपून रात्री जायला लागेल डॉक्टरकडे तर टेस्ट करण्यासाठी. तर आता ज्यांचं कोणाचं केळवण आहे मी सांगितलं त्यांच्यासोबत आधी त्यांच्या शॉपिंगला पण जायचं आहे. तर ते आता पोचतील सगळेजण 40 मिनिटात. ओके, सो आय एम रेडी अँड वेटिंग फॉर नवरोबा टू कम. आणि इथे आता केळवणची सगळी तयारी करण्यासाठी काकी येईल आणि नंतर सौरभ आणि कुणालचा जो मावस भाऊ आहे चेतन तोही आज त्याला सुट्टी आहे. तर त्याला म्हटलं जरा हेल्प कर मला आणि माझ्यासोबत चल. तर तो सुद्धा येईल. पर्यंत मी खाली जाते. लेट्स गो. स्वतःच्या लग्नाचा बस्ता काढल्यानंतर आज जातोय मी बस्ता काढायला. लग्नाचा बस्ता पण एवढे लवकर नव्हता. एवढं लवकर सकाळी उठून नव्हतं गेलो. उशिरा गेलेलो मस्त आरामात संध्याकाळी 3-4 वेळा गेलेलो आणि बस्ता असा काढला नव्हता आपण, माहिती आहे ना. संध्याकाळचा नवरा मुलगा दाखवायचा आहे त्यांना. नवरा मुलगा कोण आहे तुम्हाला दाखवते. नवरा मुलगा या गाडीत आहे. एवढ्या ह्याच्यावरच कळलं असेल. नवरा मुलगा फुल डॉन बनून आलाय. कोण तू कोण? शेवटी घेऊया म्हणजे त्याला बोलता येईल. तर आज आम्ही आलोय सूरजच्या लग्नाचा बस्ता काढण्यासाठी आणि सूरजच्या लग्नाची खरेदी करायची असं सूरजने मला जेव्हा सांगितलं की अंकिता ताई कर की काहीतरी आपण करूया वगैरे असं, त्याला खरंच गरज होती. आणि आम्ही एवढा आत्ता सगळा आमच्याकडे तगडा अनुभव होता तर म्हटलं चला. नवरोबा आले. नवरोबा ताईला विचार ना, दीपा ताईला. तिला फोन करू. हां ठीक आहे. झोपलं तर नऊवारी वगैरे काही ठरवलंस का? हो ही नवरी हो बाबा सॉरी. तुला अशी काही फॅन्सी हवी आहे की अशी हवी आहे? खड्यांची वगैरे असं काय नाही ना? अशी साखरपुड्याला अशी सांगणार ना. छान वाटेल. पाहिजे तर आपण वेअर करून दाखवू. छानच वाटेल. नाही पाहिजे तर लावून दाखवू. वेअर करून बरोबर. तर या व्लॉगमध्ये समोरची मुलगी तुम्हाला दिसते जिला साडी नेसवली जाते ती आहे संजना, सूरजची होणारी बायको. आणि सूरजने अगदी जेवढा पटकन डिसिजन घेतला ना की मला लग्न करायचं आहे तेवढाच पटकन आम्ही हे असं शॉपिंग करण्यासाठी आलो आहे. आणि पटकन शॉपिंग करायची कारण त्याने डेट पण अगदी जवळची काढली. त्याला इतकी घाई झाली आहे लग्नाची की त्याने पटापट सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. सांगितलं पाहिजे ही बरी दिसते की ही झाली बघूया. कशी वाटते? आणि ही एक अजून होती पण ही खूप भरलेली आहे ना. ही जरा तिला आवडली आहे, नाजूक बुट्टीवाली. दागिने वगैरे घातल्यात छान दिसत. फोटो पाठव राहिला व्हॉट्सअपवरती. ग्रीन हिरवी कलरची साडी ताईने निवडलेली आहे. सुंदर वाटते, वेअर केलेली आहे बघा. इथून आता पुढे आपण वेगवेगळं कलेक्शन दाखवणार आहेत. बसण्यासाठी त्यांना शालू पण दाखवणार आहेत. व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. कोण ताई? असं बोलशील? तुला आवडली काय पण बघ. नसेल आवडली तर आपण दुसरी घेऊ. आता एक थोडीशी अशी थोडी फॅन्सी अशी फॅन्सी टाईप. त्यांच्यात एक तेल साडी प्रकार असतो. तेल पातळ. तुम्हाला पण माहिती आहे? माहिती म्हणजे मी काय नाही म्हणजे आमच्याकडे असतो तेल साडीचं. म्हणजे काय असतं ते प्रकार? हळदीच्या पहिलेचा एक पहिला असतो. अच्छा, मग त्याच्यासाठी योग्य ती साडी दाखव.
मला प्रकारच माहिती नाही त्याच्यामुळे साडी सांगता नाही. 2-3 नंबर 4 नंबर. आता तुम्ही इकडे थांबा ना. ह्यातच सेम पॅटर्न मध्ये कलर म्हणते त्याच्यात दाखव सेम याच्यामध्ये नको ते सध्या तरी नको सध्या ही भरलेली आहे ना यातच दाखव. आरशा समोरच दाखवशील तर चालेल चालेल. नंतर हा सोफा ओढून घे तू इकडे सर नाही याला इथे पुढे थोडासा असा दिसतो मध्ये गॅप करतो. हा त्यामधून गेला बरोबर आहे. तुला काय वाटतं तुला आवडली कोणती म्हणत होती या कांद्यावरून टाकून आवडली नाही मग माझी चॉईस तू बघ केस मागे घे. माझ्या बायकोला ही साडी चांगली दिसते असं. हो ये इथे सांग. अरे बघ तर अशी सांग कोणती चांगली वाटते ती बघायला. तुला कुठची आवडते ती आवडते हाच कलर आवडतोय. छान आहे पेस्टल कलर सुंदर वाटेल. पूर्ण ब्लाऊज त्यांचा येईल ना तर सुंदर वाटेल आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी भरलेली आहे. नॉर्मल कोणत्याही फंक्शनला बोला घरातल्या कार्यक्रमात फुला लावून जातील. आवडली ना आवडली आवडली की नाही तिला विचार तू विचार. भारी दिसतो डायलॉग लागतो. तुला आवडते नाही आवडत तर दुसरी घे असं काय नाही. तुझ्या आवडीवरती आहे. तुझ्या आवडीने घे. तुझ्या आवडली तर नाही आवडली मग कुठची बघायची तुला बघायची. बायकोचं जॅकेट सांभाळ. केस मागे घ्या ते दुसरीकडे पण जायचं. माझी तब्येत पण आहे आपण पण बघूया नंतर शेवटी सगळ्यांनी फोटो घ्या त्यांच्यासोबत. तर सूरजच्या या लग्नासाठी सूरजच्या बायकोची शॉपिंग त्याच्यानंतर सूरजच्या 5ही बहिणींच्या सगळ्या फंक्शनच्या साड्यांची शॉपिंग हे सगळ्याची जबाबदारी मी माझ्या डोक्यावर घेतली होती. आणि अचानक माझी तब्येत खराब झाली होती पण तरीसुद्धा मी म्हटलं की नाही डॉक्टरची अपॉइंटमेंट जी सकाळची होती ती आम्ही सगळी पोस्टपोन केली की मी रात्री येईन म्हणून मी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे मी दिवसभरात पटपट हे सगळं करून घेते. मी व्यवस्थित जरी दिसत असले तरी माझं डोकं प्रचंड दुखत होतं आणि मला खूप भीती वाटत होती की सतत डोकं दुखते तर टेस्ट केलेली सगळ्यात चांगली. भारी वाटते का गोली का भारी वाटते. चालेल हा डन कर. हो बायको त्याला साडीवालीच पाहिजे. त्याचं आधीच ठरलंय बरोबर आहे. बायको साडीवाली पाहिजे. आता कसे दाखवते. भारी भारी आहे. आवडला शालू मग घ्यायचंय ना हा? घ्यायचं का. मग कुणाला विचारणार. तुला आवडला असेल तर बघ हातावरती हे करून बघ समोर बघ आरशात बघ झापूक एकदा. झुपूक आहे का गोली का ते. सांग कसं आहे. झापूक झुपूक. तर मंडळी लग्नाचा शालू सुद्धा फायनल झाला. ही हळदीची साडी ती तेल साडी म्हणून देणार ती साडी आणि हा तुझ्या लग्नाचा शालू. ही साडी तुला अशी तू त्या दिवशी कशी आता आली होती जेव्हा आम्ही आलो होतो शूटला तेव्हा अशा वेळेला तू अशी साडी वापरू शकतो. ह्या कशा झाल्या सांग ह्या सणांना घालण्यासारख्या कार्यक्रमांना घालण्यासारख्या ही रेग्युलरसाठी एक असू शकते. पण तुला हवी असेल वेगळी तर बघ. हे पण आपण त्या खालचा कलरचा हा अशा टाईप
छान आहे ते. हो, त्याच्यात मग तिला ज्वेलरी वगैरे सगळं ठेवता येईल. नक्की ना की लग्नात कोण येणार आहे सांग बाबा. मला वाटतं साड्या बिड्या बघतोय. हा कलर नको दुसरा कलर त्याच्यामध्ये आहेत का आवडली ना नक्की ना मन मारू नको. नाही 5 कर या 5 नाही छान वाटेल कलर. काय झालं झाली का पसंत? माझ्या साडीचं काय नाही आता फक्त पूजेसाठी बहिणींसाठी का पूजेसाठी. हा त्या किती 5 का अशा थोडं फॅन्सी घेऊया. थोडं फॅन्सी घ्या केलं. ही यांच्या 5 बहिणींच्या आणि ती एक आहे तिचं काढले का पटकन. त्याच्या 5 फक्त यायच्या राहिल्या. आता सगळ्या पिशव्या तुला उचलायच्या आहेत. एवढं वजन म्हणजे आता आयुष्यभर उचलायच्या आहेत पिशव्या. लगेच सांगतो. तुम्ही 2 मिनिटं. आता आवाज थोडा कमी आहे, तेव्हा जास्त होता आवाज. आता आणि लग्नानंतर कमीच होणार आहे. अजून कमी आहे ना? बोलून देणार नाही ना? नाही असं काय नाही. झोले दे. हो 2च बाकीचं त्यांचं माहिती आहे. ते झोले सिंगल पिशव्या ज्या आहेत त्या एका पिशवीत टाकशील. त्यांना नावाच्या पिशव्या दे आपल्या जेवढ्या साड्या तेवढ्या. हा नावाच्या पिशव्या दे. तर सुरतच्या लग्नाची शॉपिंग झाली आहे. आता सुरतचं केळवण आहे. केळवण म्हणजे माहिती आहे तुला? नाही ना. नाही माहिती? नाही कुठं माहिती. आता तुझं केळवण करायचंय. म्हणजे काय? म्हणजे लग्नाच्या आधी तुला ओवाळायचं असतं, तुला तिला आणि गोड भरवायचं असतं. असं आमच्याकडे करतात केळवण. असं आहे का? हा मग आता ते तुझा सत्कार करायचा. आता लग्न करतोयस ना एवढं लवकर घाई घाई. अंकिता ताई लगीन आहे. अंकिता ताई आता काय कना शॉपिंग करायला पाहिजे. अंकिता ताई कसं झाली ना तुझी शॉपिंग? लय भारी. हा खुश आहेस ना? लय खुश. आता केळवणासाठी जाऊया जेवायला. सकाळपासून उपाशी आहोत सगळेच. यालाही मी उपाशी ठेवलं त्याच्यात. ही उपाशी हे उपाशी सगळे. किती वाजता निघालास घरून? 4 वाजता. 3 वाजता निघालो. तू 2 वाजताच उठलाय असं मला कळलं. पहाटे 2 वाजल्यापासून जागा आहे. त्याला इतकी एक्साइटमेंट आहे त्याच्यात लग्नाची. आणि ती किती वाजता उठली? 4 वाजता उठली. गेली वाटतं. या तू काय थांब. ये इकडे आलीस. सुरत शेट लवकर या. आमचे साहेब गाडी लावतात. सूरज मग आता लग्न ठरलंय कसं वाटतंय? लय बरं वाटतंय. लय बरं वाटतंय. चापूक चुपूक होतंय की नाही? होतंय ना. असं एकदम. हा आणि तिला म्हणतोस की नाही हसली बघ लाजली बघ अगं बाय अगं? तिला आजपर्यंत नाही म्हणतो. नाही म्हणलास? मग ते इथं आहे का? चला तू आलायस ना आमच्या घरी. एकदम जोरदार तयारी केली. जोरदार तयारी केलेली दिसते. पाणी उतरू का? उतरायला लागतं. मग थांब थांब.
तर सूरजच्या बायकोची शॉपिंग तर झाली आहे, सूरजच्या बहिणींची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही सूरजचं केवण करणार आहोत कारण सकाळपासून सगळेच उपाशी आहेत. आता सगळे आधी जेवतील आणि त्यानंतर आम्ही पुढच्या शॉपिंगला जाऊ, जे की आहे सूरजची त्याची शॉपिंग आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी थोडी ज्वेलरीची वगैरे शॉपिंग करायची. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.